हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा डिसेंबर महिना हा खूप भक्तिपूर्ण आणि खूप छान असा वातावरणाचा महिना आहे. कारण यामध्ये हिवाळा सुरू होतो आणि त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण खूप छान छान थंड वाटायला लागतं. आणि या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना येतोय. त्याचबरोबर मार्गशीर्षबरोबर दत्त जयंती आहे. दत्त जयंतीबरोबर मल्हारी षटरात्र आहे. म्हणजे त्याबरोबर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करतो. त्याच्यामुळे हा पूर्ण भक्तिभावपूर्वक आणि भक्तीने, पूजेने, व्रतवैकल्याने भरलेला महिना आहे. पारायण, खूप सारे पारायण याच्यामध्ये होऊ शकतात असा हा महिना आहे. कारण बघा, मल्हारी षटरात्रमध्ये म्हणजे मल्हारी नवरात्र म्हटलं जातं त्याला, खंडोबाची नवरात्र. तर यामध्ये आपण मल्हारी सप्तशतीचं पारायण करतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण ज्याला करायचं तो करू शकतो. तर ते खूपच प्रभावी ठरतं. त्याचबरोबर दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा हा सगळीकडे मनवला जातो, सगळीकडे साजरा केला जातो. दत्त जयंती साजरी केली जाते. तर म्हणून हा महिना खूप छान आहे. खूप सेवा करण्याचा महिना आहे. खूप काही आपल्याला आपलं पुण्य वाढवायचं असेल, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, अशा अनेक इच्छा आहेत की ज्या मनामध्ये आहेत पण आपल्या त्या पूर्ण होत नाही आहे, खूप प्रयत्न करूनही. तर ह्या महिन्यात नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. नक्कीच तुम्हालाही तुमचं इच्छित फलप्राप्ती लवकरच मिळेल. तर बघा, हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी का घेऊन आलेली आहे, तर बघा, माझ्याकडे पण देव नाही आहेत. त्याच्यामुळे आपण काय करतो, देव नसल्यामुळे आपल्याला ही सेवा करता येत नाही, ती सेवा करता येत नाही, असं होतं. तर नवरात्रमध्ये देखील आपल्याकडे देवाचे टाक नसल्यामुळे काही जणांकडे ते कुठल्याच सेवा करत नाही. ते म्हणतात की आमच्याकडे देव नाही आहे, आमच्या घरी देव आहे, त्याच्यामुळे आम्ही हे करू शकत नाही किंवा आमच्याकडे ते केलं जात नाही असं म्हटलं जातं. तर माझ्याकडे सुद्धा देव नाही आहे. नवरात्रमध्ये मी फक्त अखंड दिवा लावते आणि जो कळस आहे ना देवीचा तो स्थापन करत असते. पण 9 दिवसाच्या पूर्ण सेवा मी करत असते. तर त्याच पद्धतीने आता मल्हारी नवरात्र आहे, म्हणजे तिला षटरात्र, कारण ती 5 दिवसाची असते आणि 6व्या दिवशी आपण तिला पूर्णता होत असते तिची, म्हणून तिला षटरात्र म्हणतात. तर या मल्हारी नवरात्रमध्ये आपल्याकडे जरी देव नाही आहे, मल्हारी म्हणजे खंडोबांचा टाक आपल्याकडे नाही आहे, तरी पण आपण त्यांच्या सेवा करू शकतो. ते कसं, तर माझ्याकडे देखील टाक नाही आहे, मल्हारी देवांचा फोटोही नाही आहे, काहीच नाही आहे माझ्याकडे, तरीही मी या सेवा करणार आहे. तर मी कोणकोणत्या सेवा करणार आहे आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आता 1-2 दिवसातच म्हणजे 13 तारखेपासून मल्हारी नवरात्र आहे. तर आपल्याला आवर्जून या दिवसांचा खूप छान अशी संधी आहे सेवांची. आपल्या कुलदैवताच्या सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे, ती आपल्याला अजिबात गमवायची नाही आहे. आपल्याला या 5 दिवसांमध्ये काही नाही करता आलं तरी आपल्याला एक श्लोक आहे, तो आपल्याला 108 वेळा नक्कीच जपायचा आहे. तो म्हणजे ओम नमो मार्तंड भैरवाय नमः, ओम नमो मार्तंड भैरवाय नमः. हा जो मंत्र आहे हा तुम्हाला दिवसभरात केव्हाही 108 वेळा तुम्हाला जपायचा आहे. तर हा खूप प्रभावी असा मंत्र आहे. जसं आपण प्रत्येक देवांची मंत्र साधना करत असतो, नामस्मरण करत असतो, तसं आपल्याला या 5 दिवसांमध्ये या मंत्राचं उच्चारण वारंवार करायचं आहे. 108 वेळा करा, तुम्हाला जितकं जमेल तितकं करा. पण ही खूप प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही त्या योगे खंडोबांची सेवा करू शकतात आणि काही नाही जमलं तर, इतकंही जमलं तरी खंडेरायांना तुमची सेवा ही म्हणजे प्रसन्न करून जाईल. त्याच पद्धतीने दुसरी सेवा म्हणजे आपण अखंड ज्योत आपण 5 दिवसांसाठी आपल्या देवघरामध्ये लावू शकतो. आपल्याला काही वेगळी स्थापना करायची नाही आहे, फक्त आपल्या देवघरामध्ये आपल्याला 5 दिवसासाठी अखंड दिवा लावायचा आहे खंडोबाच्या नावाने. तर मी सुद्धा माझ्या देवघरामध्ये 5 दिवसांसाठी खंडोबाच्या सेवा करण्यासाठी मी अखंड दिवा लावणार आहे आणि त्याची सेवा मी करणार आहे. तर दिव्याचं तुम्हाला माहिती आहे कसा लावायचा, काय लावायचा, तर खूप साधी सोपी पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही 5 दिवस अखंड दिवा आपल्या देवघरात प्रज्वलित करू शकता आणि मग तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने दिवा तर आपण लावतो, रात्रंदिवस आपल्याला त्याच्याकडे बघायचं असतं. तर कधी विझलाही तरी मनामध्ये काहीही नाही येऊ देता, फक्त पुन्हा त्याला प्रज्वलित करायचा आणि मनोमन मल्हारी देवांची म्हणजे खंडेरायांची आपल्याला सेवा करायची आहे. त्यांच्या सेवा 5 दिवस आपल्याला भक्तिभावपूर्वक करायच्या आहे. त्याच पद्धतीने जे पारायण आहे मल्हारी सप्तशती, त्याचा तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे. 5 दिवस तुम्ही 5 पाठ करू शकता किंवा नाही जमत असेल तर रोज तुम्ही 3 अध्यायही वाचू शकता, 2 अध्यायही वाचू शकता किंवा 1 अध्यायही वाचला तरी चालतो. पण आपल्याला
5 दिवसामध्ये पूर्ण करणं, मग एक अध्याय वाचला तर शक्य नाही होणार. म्हणून मग ते अध्याय बघून तुम्हाला 5 दिवसात ते पूर्ण कसे होतील त्या पद्धतीने रोज तुम्ही अध्याय वाचा. अशा पद्धतीने तुम्ही मल्हारी सप्तशती पारायण पण पूर्ण करू शकतात. तर ही खूप छान सेवा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ मल्हारी देवांना, म्हणजे आता बघा तुमच्या घरामध्ये जर खंडेरायांची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही भंडारा वाहू शकता. कारण त्यांना भंडारा म्हणजे हळद खूप आवडते. म्हणून तुम्हाला न विसरता रोज सकाळ संध्याकाळ त्यांना हळद ही अर्पण करायची आहे. म्हणजे भंडारा त्यांच्यावर उधळायचा आहे, भंडारा त्यांना अर्पण करायचा आहे. आणि आपल्या घरात जर खंडोबांची मूर्ती नसेल तर आपण भगवान शिवांवरती पण भंडारा वाहू शकतो, हळद वाहू शकतो. कारण भगवान शिवांचं स्वरूप म्हणजे खंडोबा महाराज आहेत. तर त्यांनाच आपण खंडोबा म्हणजे ती देवता मानून, मल्हारी देवता मानून आपण त्यांच्यावरती तो भंडारा अर्पण करू शकतो, त्यांना मनोमन प्रार्थना करू शकतो. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती म्हणायची आहे आणि मनोभावे असे 5 दिवस आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर 6व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत भाकरी बनवायची आहे आणि नैवेद्य द्यायचं आहे. त्याचबरोबर कोणी पूर्णावरणाचाही नैवेद्य करतं. कारण खंडोबा रायांना म्हणजे त्यांना पुरणाचा नैवेद्य, पुरणपोळ्या खूप आवडत होत्या असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे कोणी कोणी पुरणाचा नैवेद्यही दाखवतात. तर तुम्हाला अशा पद्धतीने काहीही दुसरं काही जमत नसलं तर या ज्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यापैकी तुम्ही कुठलीही एक सेवा एवढ्या 5 ते 6 दिवसां म्हणजे 13 ते 18 पर्यंत करू शकतात. तुम्हाला आपण कुलदेवतेची नवरात्रमध्ये खूप सेवा करतो आणि केलेली आहे. आणि आता प्रत्येकाला सेवांचं महत्त्व कळलेलं आहे. प्रत्येकजण धार्मिक गोष्टींकडे वळतो आहे. व्रत वैकल्यांचं महत्त्व, पारायणाचं महत्त्व प्रत्येकाला कळलेलं आहे. तर जसे आपण कुलदेवीची सेवा करतो, आपल्या हातून कुलदेवताची सेवा घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपले आई आपल्यावर प्रसन्न आहे, पण आपले वडीलही आपल्यावर प्रसन्न व्हावे असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या 5-6 दिवसांचा लाभ घ्या आणि यामध्ये आपल्या कुलदैवतांची सेवा करा. आपल्या जे कुलदैवत आहे त्यांना प्रसन्न करा. मग हवी ती इच्छा, म्हणजे हवी ती चांगली इच्छा मल्हारी देव म्हणजे मल्हारी मार्तंड महाराज तुमची नक्कीच पूर्ण करतील. कारण की आई वडील नेहमीच मुलांना देण्यासाठीच असतात. फक्त आपण आई वडिलांच्या मनासारखं थोडंसं वागणं गरजेचं आहे, थोडं धार्मिक संस्कारी असणं गरजेचं आहे, त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. थोडी सेवा केली तरी आपण त्यांच्याकडनं हवी ती गोष्ट मिळवू शकतो. तर सेवा भाव हा नेहमी ठेवा. प्रत्येक वेळा काहीतरी मागण्यासाठीच म्हणून करू नका, तर निस्वार्थीपणेही करून बघा. तरीही देव आपल्याला भरभरून देऊन जातो. तर मी या सगळ्या सेवा घरी करणार आहे. माझ्याकडे घट नाही आहेत, म्हणजे खंडोबांची मूर्तीही नाही आहे, टाकही नाही आहे, तरी मी या सेवा करणार आहे. तर मी तुम्हाला या सगळ्या सेवा, जरी आपल्याकडे देव नाही आहे, टाक नाही आहे, तरी पण आपण ह्या सेवा करू शकतो. तर तुम्ही मनोभावे या सेवा करा. तुम्हाला जे जमतं आहे, जितका वेळ तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता. मलाही करायचे आहे, माझ्यासोबत तुम्हीही करा. तुम्हालाही त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.